रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा आपला टॉपिक आहे. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याचा आपल्याला रेशियो फाइंड करायचा आहे. कोणाचा? त्याच्या एरियाचा. मग सगळ्यात अगोदर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल याचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक. मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे रे बांधो? 1/2 इनटू बेस इनटू हाईट इनटू बेस इनटू हाईट. आता आपण दोन ट्रायंगल येणार आहेत, आपल्या मनाने घेऊ, प्रूव्ह करू आणि त्याचा रेशिओ फाइंड करू. ठीक आहे. मग सगळ्यात अगोदर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी रेशिओ म्हणजे काय असते? समजा बांधो हे 3:4 हे झालं प्रोपोर्शन आणि 3/5 हे झालं त्याचा रेशिओ. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल मनाने घेऊया पीक्यूआर. हे दोनही ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर आहेत. तर यांचा रेशिओचं एरियाचं रेशिओ काय येईल हे आपल्याला फाइंड करायचे. त्यानंतर मग सगळ्यात अगोदर आपल्याला गरज कशाची? तर आपण दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे दाखवणार. मग त्याच्यानंतर पहिल्या ट्रायंगलला नाव दिलं एबीसी, दुसऱ्या ट्रायंगलला नाव दिलं पीक्यूआर. आता बानो दिलेल्या ट्रायंगल मध्ये तुम्हाला कुठे हाईट दिसतेय का? नाही. मग सेगमेंट बीसी वरती परपेंडिक्युलर इथं एडी जर आपण ड्रॉ केला, सेगमेंट ऑफ एडी, हा झाला परपेंडिक्युलर आणि हा जो परपेंडिक्युलर जिथं परपेंडिक्युलर अँगल टाकतो आपण सेगमेंट त्या ठिकाणी मानो 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजे अँगल कितीचा झाला? 90 डिग्री. पुन्हा या ठिकाणी सेम ॲज इट इज पी एस परपेंडिक्युलर टाकला आपण, किती झाला रे? 90 डिग्री. आता आपला ऍक्च्युअल जो बेस आहे इथं कोणता आहे? बीसी. इथं कोणता आहे? क्यूआर. बरोबर. मग सगळ्यात अगोदर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलच्या दोन ट्रायंगलचे काय फाइंड करायचे? तुम्हाला रेशिओ फाइंड करायचे. तर मग सगळ्यात अगोदर पहिला फॉर्म्युला तुम्हाला लिहावा लागेल. काय लिहितात? 1/2 इनटू काय आहे रे? बेस इनटू हाईट. इथं पण बाळांनो आपल्याला सिमिलर लिहावं लागेल. काय? 1/2 इनटू बेस इनटू हाईट. झालं इथपर्यंत. पुन्हा बाळांनो इथं हे 1/2 जसं आहे तसं. मग पहिला जो ट्रायंगल आहे एबीसी याच्यामध्ये बेस दिसतोय का तुम्हाला? कुठला आहे रे बेस? बीसी. मग इथं बेसच्या ऐवजी काय लिहिणार? बेस म्हणजे इथे येतोय बीसी आणि हाईट कोणती येते रे बाळांनो? एडी. हाईट कोणती आहे? एडी. त्याच्यानंतर दुसरा जो ट्रायंगल आहे पीक्यूआर त्याच्या एरियाचे आपण काय फाइंड करतोय? रेशिओ फाइंड करतोय. मग पीक्यूआर मध्ये बेस कुठला आहे? क्यूआर. हाईट कुठली आहे रे? पीएस. म्हणजे इथं पण काय आहे बाळांनो? 1/2 इनटू क्यूआर इनटू पीएस. पीएस. आता या ठिकाणी सिमिलर हा 1/2 आणि हा 1/2 काय होईल? कॅन्सल होईल. 1/2 काय होईल? कॅन्सल. म्हणजे इथं काय फायनली राहिलं? बीसी इनटू एडी अपॉन क्यूआर इनटू पीएस. मग हे कोणाचा रेशिओ आलाय? टू ट्रायंगलचा. कोणते टू ट्रायंगल आहेत? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. हे झालं इथपर्यंत. परंतु बाळांनो हेच दोन ट्रायंगल प्रत्येक वेळेस आपल्याकडे येणार आहेत का? मुळीच नाही. म्हणून मग आपण जर आपला क्वेश्चन आला फाइंड द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स तर आपण सिंपली काय करणार? सिंपल एकदम एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू. आता ह्या फर्स्ट ट्रायंगलची ही बेस होता. बेसला आपण बी म्हणतो की नाही? बी. म्हणजे ह्या बी म्हणायचं b1 इनटू h1 अपॉन b2 इनटू h2. म्हणजे आपल्याला कोणी काही क्वेश्चन विचारला तरी आपल्याला सांगता आला पाहिजे काय? तर रेशिओ ऑफ एरिया टू ट्रायंगलचा रेशिओ जर तुम्हाला विचारला तर तुम्ही बिनधास्तपणे काय सांगता? b1 h1 अपॉन b2 h2. समजलं का सगळ्यांना?